नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल आणि एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच केंद्रीय गुप्तचर विभागात MTS म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीमध्ये एकूण 362 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता काय आहे, वयाची अट काय आणि अर्ज कसा करायचा, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया. पदाचे नाव आणि जागा. मित्रांनो, हे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ जनरल म्हणजेच MTS. यासाठी संपूर्ण भारतातून एकूण 362 जागा उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशन. यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या डिग्रीची गरज नाही. फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण म्हणजे SSC पास उमेदवारच यासाठी अर्ज करू शकतात. वयाची अट म्हणजेच एज लिमिट. वयोमर्यादेचा विचार केला तर 14 डिसेंबर 2025 रोजी तुमचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. जर तुम्ही SC/ST प्रवर्गात असाल तर तुम्हाला 5 वर्षांची सूट आहे आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. परीक्षा फी म्हणजेच ॲप्लिकेशन फी. अर्ज करण्यासाठी फी खालीलप्रमाणे आहे. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 650 रुपये. तसेच SC/ST माजी सैनिक आणि सर्व महिला उमेदवारांसाठी फी 550 रुपये आहे. मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. महत्त्वाची तारीख लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 आहे. शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, लवकरात लवकर अर्ज भरा. मित्रांनो, ही एक उत्तम संधी आहे केंद्रीय सरकारी नोकरी मिळवण्याची. अर्जाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता. जर तुम्हाला काही शंका असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांना शेअर करा. अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.